नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे. सांगलीमध्ये वडाप चालक व एसटी कर्मचाऱ्यांमध्ये राडा, तर साताऱ्यात कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार. नगर परिषदेच्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार यांना भाजपाच्या वतीने दाखवले काळे झेंडे. बारामती येथील घटना आणि घरोघरी भाऊबीज उत्साहात साजरी. बातमीपत्र सविस्तर. गेल्या 5 दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. दरम्यान आदल्या दिवशी सांगलीमध्ये वडाप चालक व एसटी कर्मचारी यांच्यामध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली, तर सातारा बस स्थानकात पोलिसांना नाईलाजाने कर्मचाऱ्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला. उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांची बैठक झाली. पहाटेपर्यंत त्यांची चर्चा सुरू होती. बैठकीत कर्मचाऱ्यांनी आजपासून कामावर रुजू होण्याचे निश्चित केले. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयानुसार पहाटे 6 वाजता चालक वाहक बस स्थानकामध्ये आले आणि त्यांनी 7 वाजल्यापासून एसटी सुरू केली. दरम्यान सातारा बस स्थानकातून एसटी बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. संप मागे घेतल्याचे समजताच प्रवाशांनी बस स्थानकात गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. गाडी का चालू केली, कशी केली बाबा? गाडी कशी चालू केली? दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी संप संपण्याच्या आधी सांगली एसटी संपाला गालबोट लागले. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्याने वडाप चालक आणि एसटी कर्मचारी यांच्यात धुमचक्री उडाली. त्यामुळे सांगली बंद स्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एसटी कर्मचारी आणि वडाप चालक यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण आणले. यावेळी पोलीस बंदोबस्तात वाढ देखील करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगून सुद्धा एसटी वाले 50-60 जण आले, आमच्या गाडीवर दगडफेक केली. आम्ही लोकांची गैरसोय म्हणून करायला लागलोय. ते जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, आरटीओने सांगितले म्हणून ते डायरेक्ट 50-60 एसटी वाले येऊन आमच्या गाडीवर दगडफेक केले. पुढचं तुमचं पुढचं हे काय बरोबर आहे काय सांगा? आम्हाला गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे वडाप करायला, हे चुकीचं आहे. तर जिल्हा अधिकारी आणि आरटीओने याची दखल घ्यावी. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी गेले 4 दिवस एसटी कर्मचारी संप चालू आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची परिवहन मंत्री रावते यांनी तडजोड केलेली नाही आणि वास्तविक पाहता हे गेले 2 दिवसामध्ये चर्चा करून कृती समितीच्या नेत्याशी चर्चा करून हा संप मिटवला पाहिजे होता. आमची काय अशी आवाढव्य मागणी नाही. 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच आमचा पगार करण्यात यावा अशी आमची मागणी होती. परंतु रावते साहेबांनी आणि जे काही सेनेचे नेते मंडळी असतील किंवा अगर भाजपचे नेते मंडळी असतील, या दोघांच्या वादामध्ये हा एसटीचा संप
एक प्रकारे मोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। परंतु आमचे कृती समितीचे नेते मंडळी जे आहेत त्या नेते मंडळीचं स्पष्ट म्हणणं आहे की बाबा इतर देशातल्या इतर राज्यामध्ये जो एसटी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे तो माझ्या महाराष्ट्रामधील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणे जरुरीच आहे आणि जोपर्यंत तो पगार माझ्या एसटी कर्मचाऱ्याला मिळत नाही तोपर्यंत हा संपाचा लढा बेमुदत असाच राहील आणि प्रवाशांची गैरसोय करण्यासाठी याला प्रशासकीय आणि शासन याला जबाबदार आहे। यामध्ये एसटी कर्मचारी कुठलाही जबाबदार नाही आणि वास्तविक एसटी तोट्यात असून सुद्धा की या कर्मचाऱ्यानं कसेही एसटी फायद्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत याची सुद्धा या शासनाला किंवा परिवहन मंत्र्याला जाण नाही। वास्तविक त्यांनी काय केलेलं आहे की प्रवाशासाठी खाजगी वाहतूक इथं पुढे स्टँडच्या समोर केलेले आहे। ज्या ठिकाणी कोल्हापूरला 51 रुपये तिकीट आहे त्या ठिकाणी या वडापच्या गाड्या 200-200 रुपये तिकीट घेत आहेत। कुरुंदवाडसारख्या ठिकाणी 29 रुपये तिकीट असताना त्या ठिकाणी 80 रुपये घेतात। हा जनतेवर एक प्रकारचा अन्याय आहे आणि याच्यामधूनच या रावते साहेबांनी म्हणा किंवा जो सेनेमध्ये जो वाद चालू आहे त्या वादामुळेच हा एसटी कर्मचारी संप हा पुढचा असाच चालू राहील आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्याच्याही स्वाधीन करतील त्यावेळेस कुठेतरी हा मिटेल असा ही एसटी कर्मचाऱ्यांची आशा आहे। याबद्दल आम्ही ठाम आहे। संप हा बेमुदत असा चालूच राहील। धन्यवाद। हो बोलणार आहे का तुम्ही? बोलणार आहे काय? कामगार प्रवासी नाही तुम्ही जोपर्यंत रिटायर होत या इकडे बऱ्या हे बोलणार आहे काय? या की हेच की काय काय बोलणार आहे ते बोला। पिंटू ठाकूर मुळे संपात उतरलो। तसेच साताऱ्यात देखील पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केल्याची घटना घडली आहे। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर दुपारी सातारा बस स्थानकात कर्मचारी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला। खासगी ट्रॅव्हल्स गाड्या आत जाऊ नयेत म्हणून फाटकावर आडव्या लावलेल्या एसटी बसेस पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी या बसच्या चाकाची हवा सोडणाऱ्या आंदोलनकर्त्याला पांगवत पोलिसांना नाईलाजाने लाठीचा हल्ला करावा लागला। दरम्यान दर अर्धा तासाला सातारा ते पुणे असे दर 1 तासाला मुंबई, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरकडे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सातारा विभाग नियंत्रणाकडून देण्यात आली। परिवहन महामंडळाच्या नियमावलीनुसारच तिकीट दराचे नियोजन यावेळी करण्यात आले होते। दरम्यान संप मिटल्यामुळे भाऊबीज साजरा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। Yeah.
बातमीपत्रामध्ये घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा पाहूया. नगर परिषदेच्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार यांना भाजपाच्या वतीने दाखवले काळे झेंडे. बारामती येथील घटना आणि घरोघरी भाऊबीज उत्साहात साजरी. दळण कोणतेही असो, चक्की मात्र जीके मच. जीके माटा चक्कीमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, चना डाळ, तांदूळ, मक्याचं पीठ, सुका मसाला, मिरची पूड, हळद, भरड, रवा, तर पापडाचं पीठ, सांडग्याचं पीठ, ढोकळ्याचं पीठ, इडलीचं पीठ, साखर, लापशीचा गहू आणि साबुदाणा दळण्याची क्षमता. जाड बारीक अशी सगळ्याच प्रकारची पिठं आणि मसाल्यांसाठी गृहिणींची आवडती जीके माटा चक्की. जीके माटा चक्कीमुळे बाहेर दळायला जाण्याची कटकट नाही. धान्याचं वजन तेवढंच राहतं. अशुद्ध भेसळ होण्याची शक्यताही नाही. पैशांची बचत तर होतेच, त्याचबरोबर आरोग्यही चांगलं राहतं. तेव्हा आजच खरेदी करा जीके आटा चक्की. ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक चक्की उपलब्ध. जीके आटा चक्की, अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. घर माझे उंचावर, साताऱ्याच्या क्षितिजावर. व्यवसायाला पंख लाभले, यश माझे आभाळवर. रुद्राक्ष टॉवर, सुख संपन्न आणि अत्याधुनिक घराची 100% खात्री आणि तुमच्या व्यवसायाच्या यशाची 100% पोचपावती देणारा सातारा शहरातील पहिला कमर्शियल आणि रेसिडेन्शियल भव्य प्रकल्प रुद्राक्ष टॉवर. संग्राहकर असोसिएट्स आपणासमोर सादर करीत आहेत 1 BHK आणि 2 BHK चे प्रशस्त फ्लॅट आणि व्यवसायासाठी शॉप. व्यावसायिक प्रगतीचे शिखर आणि सुख समृद्धीनं परिपूर्ण घर रुद्राक्ष टॉवर.
सातारा पुणे जुना हायवे लगत प्रशस्त पार्किंग एरिया, अत्याधुनिक फायर सिस्टीम, आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा, याशिवाय बरंच काही. विश्वासाचं नातं आणि पिढ्यापिढ्यांचं घर कंत्राटकर. बुकिंगसाठी संपर्क 90-118 90-118 आणि 90-114 19-011. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील घडामोडी. बारामतीमध्ये नगर परिषदेने बांधलेल्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटचा उद्घाटन समारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान याच वेळी शरद पवारांना भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवले व निदर्शने करण्यात आली. राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिकेत भाजपा नेते, पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या नावांचा उल्लेख नसल्याने राष्ट्रवादीने फक्त त्यांच्याच नेत्यांची नावे टाकल्याने पवारांची गाडी येताच काळे झेंडे दाखवले. एवढ्यावरच न थांबता पवार यांच्या भाषणाला सुरुवात होताच कार्यक्रमाच्या ठिकाणी बसलेल्या महिला कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमाचा निषेध केला. यावेळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. बारामतीच्या इतिहासात प्रथमच पवारांच्या जाहीर सभेत काळे झेंडे दाखवले गेल्याची चर्चा होत आहे. जे काही उत्तर ठीक असू द्यावं असं आहे की ज्याला ह्याच्यात महत्त्व असतं. या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला महत्त्व असल्या गोष्टीच्या वाटतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपण लक्ष द्यायचं असतं विकासाच्या कामाकडे आणि विकासाच्या कामाकडे लक्ष द्यायची. सातारा जिल्ह्यात घरोघरी भाऊबीज उत्साहात साजरी करण्यात आली. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी तसेच एकमेकांसोबत प्रेमाने राहावे यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांसोबत प्रेमाने राहावे यासाठी हा सण साजरा केला जातो. दरम्यान सातारा जिल्ह्यातही सर्व भावा बहिणींनी हा सण उत्साहात साजरा केला.
ब्रेक नकोच. बघूया, घेऊया तरी मग सर ठरवते. नगर परिषदेच्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार यांना भाजपच्या वतीने दाखवले काळे झेंडे. बारामती येथील घटना. नगर परिषदेच्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटच्या उद्घाटनादरम्यान शरद पवार यांना भाजपच्या वतीने दाखवले काळे झेंडे. बारामती येथील घटना. आणि घरोघरी भाऊबीज उत्साहात साजरी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील घडामोडी. बारामतीमध्ये नगर परिषदेने बांधलेल्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटच्या उद्घाटन समारंभ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील घडामोडी. बारामतीमध्ये नगर परिषदेने बांधलेल्या बहुमजली पार्किंग व भाजी मार्केटचा उद्घाटन समारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान याच वेळी शरद पवारांना भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवले व निदर्शने करण्यात आली. राजशिष्टाचारानुसार निमंत्रण पत्रिकेत भाजपा नेते, पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या नावांचा उल्लेख नसल्याने राष्ट्रवादीने फक्त त्यांच्याच नेत्यांची नावे टाकल्याने पवारांची गाडी येताच काळे झेंडे दाखवले. एवढ्यावरच न थांबता पवार यांच्या भाषणाला सुरुवात होताच कार्यक्रमाच्या ठिकाणी बसलेल्या महिला कार्यकर्ते यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमाचा निषेध केला. यावेळी या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. बारामतीच्या इतिहासात प्रथमच पवारांच्या जाहीर सभेत काळे झेंडे दाखवले गेल्याची चर्चा होत आहे. सातारा जिल्ह्यात घरोघरी भाऊबीज उत्साहात साजरी करण्यात आली. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी तसेच एकमेकांसोबत प्रेमाने राहावे यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांसोबत प्रेमाने राहावे यासाठी हा सण साजरा केला जातो. दरम्यान सातारा जिल्ह्यातही सर्व भाऊ बहिणींनी हा सण उत्साहात साजरा केला. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.